नमस्कार, तुम्ही लोकमत मुंबई पाहताय। मुंबईमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। आता मी बीकेसी या परिसरात आहे। पावसाची संततधार अजूनही सुरू आहे, तुम्हाला दिसत असेल। पण या संपूर्ण परिस्थितीमध्ये गेल्या 24 तासामध्ये मुंबईत काय काय घडलंय, अगदीच मुंबई असं नाही, नवी मुंबई, महामुंबईचा परिसर असू दे किंवा रायगड असू दे, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। जनजीवन विस्कळीत होईल अशी परिस्थिती निर्माण होते की काय, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या संपूर्ण व्हिडिओमध्ये अगदी 3 मुद्द्यांमध्ये आपण समजून घेऊ। पहिल्या मुद्द्यामध्ये अतिशय महत्त्वाचं सरकारनं काय आवाहन केलं आहे, सरकारनं काय माहिती दिली आहे, ही माहिती समजून घेऊयात। त्याच्यानंतर मुंबईमध्ये कोणकोणत्या घटना घडल्या आहेत, काय काय घडलं आहे हे समजून घेऊ। आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये मुंबई वगळता महामुंबई परिसरामध्ये काय काय घडलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। मुंबईमध्ये सरकारनं काय आवाहन केलं आहे ते जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तो मुद्दा आपण सुरुवातीला समजून घेऊया। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये माहिती दिली संपूर्ण पावसाच्या परिस्थितीची। त्यामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे मुंबईत दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की जर महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, चौपाटीवरती जाऊ नका। चौपाटीवरती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। उगाच पावसाची मजा घ्यायची आहे, त्यामुळे कोणीही चौपाट्यांवरती जाऊ नये असं मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सांगितलेलं आहे। तर सक्तीची अशी कारवाई करण्यात येईल असं त्यांनी थेट आदेश, असे स्पष्ट निर्देश द्यावे लागतील अशी माहिती दिलेली आहे। कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर वारे वाहत असतील तर कोणतीही दुर्घटना होऊ शकते, ती टाळण्यासाठी ही माहिती दिलेली आहे। त्यासोबतच विधानसभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 24 तासामध्ये एका दिवसामध्ये मुंबईमध्ये जवळपास 350 झाडं कोसळली आहेत अशी माहिती त्यांनी विधानसभेमध्ये दिली। सरासरी दरवर्षी पावसाळ्यामध्ये 800 झाडं एकंदर पावसाळ्यामध्ये कोसळतात असं ते म्हणाले, पण काल एका दिवसामध्ये 350 झाडं वेगवेगळ्या ठिकाणी कोसळलेली आहेत। त्यामुळे यावेळीच्या पावसाची परिस्थिती आपल्याला या माध्यमातून समजून घेता येऊ शकते। महत्त्वाचं म्हणजे काही टोल फ्री एक क्रमांक आहे, तो देखील मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून जारी करण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिका प्रशासनाने म्हटलं आहे की मदतीसाठी कोणतीही मदत जर मुंबईकरांना लागली तर त्यांनी महानगरपालिकेच्या 1916 या टोल फ्री क्रमांकावरती, या हेल्पलाईनवरती त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन केलेलं आहे। कारण अशा काही घटना गेल्या 24 तासांमध्ये मुंबईमध्ये घडलेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवरती हे आवाहन करण्यात आलेलं आहे। आता मुंबईत दुसऱ्या मुद्द्याकडे येऊयात। मुंबईमध्ये कोणकोणत्या घटना या 24 तासामध्ये घडल्या आहेत। गेल्या 24 तासात म्हणजे काल जर रात्रीचा आपण मोठी घटना जर आपण ती बघितली तर ती मानखुर्दमध्ये घडलेली आहे। जनतानगरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये तळमजला अधिक 3 माळे अशी एक चाळ होती, अर्थात ती बेकायदा असल्याचं त्यानंतर जाहीर करण्यात आलं। बेकायदा चाळ होती, त्यामधले काही घराचा भाग हा कोसळला आणि त्या कोसळल्यामुळे 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। दुर्दैवाची गोष्ट अशी की या 6 जणांमध्ये 4 या लहान मुलांचा समावेश आहे। त्यामुळे 24 तासांमध्येच 6 मृत्यू झालेले आहेत मुंबईमध्ये एक घटना घडल्यामुळे। त्या संदर्भात गेल्या जे झाड कोसळण्याच्या घटना मुंबईमध्ये घडल्या आहेत त्यामध्ये आत्तापर्यंत 3 मृत्यू झालेले आहेत। चेंबूरमध्ये शालेय बसवरती जे झाड कोसळलं त्यामध्ये एका चिमुकल्याचा जीव गेला, तर काही मुलं ही जखमी झालेली होती। त्यानंतर काल कुर्ल्यामध्ये एक झाड कोसळलं, त्यामध्ये एका व्यक्तीचा जीव गेला। आणि गोरेगावमध्ये आरे कॉलनी परिसरामध्ये झाड कोसळून एका पुरुषाचा जीव गेलेला आहे। त्यामुळे असे हे 3 बळी जे आहेत ते झाड कोसळल्यामुळे गेलेले आहेत। दुसरं जर आपण पाहायचं झालं तर मुंबईमध्ये पावसाची जी काय परिस्थिती, त्याचं प्रमाण किती आहे याची माहिती ही मुंबई महानगरपालिकेकडनं दिलेली आहे। गेल्या 24 तासात सकाळी 8:30 वाजेपर्यंतची आकडेवारी जी आहे ही मुंबई शहर म्हणजे कुलाबा वेधशाळेमध्ये 105.24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पूर्व उपनगरात जर आपण पाहिलं तर 161.11 इतका मिलीमीटर पाऊस हा नोंदवला गेला आहे। आणि पश्चिम उपनगरामध्ये 159.40 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। म्हणजे पावसानं सेंचुरी गाठल्याचं इथं पाहायला मिळते गेल्या 24 तासांमध्ये। ही आज सकाळची 8:30 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे। अजूनही पाऊस सुरू आहे, संततधार सुरू आहे। दुपारनंतर याचं प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे। मुंबईकरांच्या प्रवासाची अतिशय महत्त्वाची सेवा असलेली म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन आपण जिला समजतो ती म्हणजे लोकल सेवा, त्यावरती परिणाम झालेला आहे। विक्रोळी दरम्यान एक ओव्हरहेड वायरवरती प्लास्टिक अडकल्यामुळे ओव्हरहेड वायर पूर्णपणे निकामी झाली आणि त्यामुळे वाहतूक ही ठप्प झालेली आहे मध्य रेल्वेची, अशी माहिती आपल्याला आता थोड्याच वेळापूर्वी आलेली आहे। त्यामुळे मुंबईच्या लोकल सेवेवरती देखील परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी पश्चिम रेल्वेवरती देखील 15 ते 20 मिनिटं उशिरानं वाहतूक सुरू आहे।
वसई विरार पट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर पावसाचा कहर झालेला आहे, अतिवृष्टी तिथं झालेली आहे। वसईमध्ये आपल्यासमोर जे काही व्हिडिओ देखील आलेले आहेत की वसईचा मधुबन परिसर असेल तो पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, अगदी गाड्या त्या पावसाच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत। विरार पट्ट्यामध्ये जर असेल तर विवा कॉलेज परिसर असू दे, त्यानंतर नालासोपाऱ्याचा समेळपाडा परिसर असू दे, नालासोपा पूर्वेचा जो भाग असू दे, आचोळा असू दे, तिथे पूर्णपणे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। नालासोपारा स्टेशनवरची सकाळची जर दृश्य आपण पाहिली तर त्यामध्ये रेल्वे रुळांवरती पाणी साचलेलं आहे, नदीचं रूप एखाद्या रेल्वे रुळाला आलेलं पाहायला मिळालं होतं। त्या परिस्थितीमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील ही जवळपास 15 ते 20 मिनिटं अगदी अर्धा तासपर्यंत उशिरानं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतल्या या ज्या घटना आहेत त्या आपण पाहिल्या, त्यानंतर महामुंबईमध्ये परिसरामध्ये अगदी कल्याण डोंबिवली अंबरनाथपर्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांना कुठे नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतं, त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। सरकारनं यामध्ये खाजगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आदेश दिलेले आहेत, तसंच शाळांना सुट्टी देखील सकाळी जाहीर करण्यात आली होती। पुढे काही तास अतिशय मुसळधार पाऊस हा वाढताना पाहायला मिळू शकतो, त्यामुळे जाता जाता अतिशय एक महत्त्वाची आठवण या व्हिडिओच्या माध्यमातून करून द्यायची आहे जी सरकारनं केलेली आहे की कुठेही जिथं मोठी झाडं आहेत, मोठा सोसाट्याचा वारा सुटला आहे त्याखाली उभं राहू नका। झाडं कोसळण्याच्या घटना या मुंबईमध्ये वाढलेल्या आहेत, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अतिशय महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, त्याशिवाय पडू नका असं आवाहन सरकारकडनं करण्यात आलेलं आहे। चौपाट्यांवरती जाऊ नका असं देखील सरकारनं सांगितलेलं आहे। मुंबई परिसरातले पावसाचे जे काही अपडेट्स आहेत ते असेच आपल्याला लोकमत मुंबईच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे लोकमत मुंबईचं चॅनल अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इन्स्टावरती लोकमत मुंबईला फॉलो करा। धन्यवाद।